नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 फॉर्म सुटलेला आहे। फॉर्म तुम्ही भरला असेल किंवा भरायचा असेल तर एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या की तुम्ही जर याच्यापूर्वी टीईटी किंवा सीटीटी दिली होती, तुम्ही पात्र असाल अपात्र असाल, पात्र असाल तरी पण ती टीईटी येणारी टीईटी किंवा येणारी सीटी परत द्यावी का, हा जर तुमचा प्रश्न असेल तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय। दुसरा मुद्दा, तुम्ही जर टेट 2025 दिलेली असेल तर तुम्हाला आता टीईटी देऊन टेट 2025 च्या अगेन्स्ट याचा फायदा होईल का, तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये सगळे मुद्दे तुमचे कव्हर करणार आहे। बिफोर दॅट तुमचा एक मुद्दा मी आत्ताच कव्हर करतो की टेट 2025 साठी आता टीईटी द्यावी का। बघा, टेट 2025 नंतर तुमचं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती चालू होणार आहे। मग या शिक्षक भरतीसाठी तुम्ही या टेटच्या अगोदर जी टीईटी दिली असेल, ह्या टेट जी टेट तुमची झाली आहे एमए मध्ये, याच्या अगोदर जी तुम्ही टीईटी दिली असेल तिचाच उपयोग इथे होऊ शकतो। आता टीईटी देऊन ह्या टीईटीचा रिझल्ट तुम्हाला या टेटच्या मार्फत शिक्षक भरतीसाठी करता येणार नाही। क्लिअर कट झाला हा मुद्दा, क्लिअर। हा, ही टीईटी देऊन तुम्ही इथून पुढच्या होणाऱ्या टेटसाठी या टीईटीचा स्कोर वापरू शकता, पण टीईटी एकदाच पात्र व्हावं लागते। डबल कशाला द्यायचे, द्यावी लागते का, त्या संदर्भात पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। मग पुढचा मुद्दा तोच आहे की टीईटी सीटीटी परीक्षा एकदा दिली आहे, पात्र असाल तरी पण द्यावी लागते का, अपात्र असेल तर द्यावी का। अपात्र असेल तर 100% द्यावी, तुम्ही हरकत नाहीये, पण पात्र असूनही का द्यावी त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतोय की पुन्हा ही टीईटी का द्यावी आणि काय फायदा होणार आहे। सो मी जे बोलतोय तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, लाईक करून कळवा आणि तुमच्या मित्रांनाही या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहे। फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी द्रोणा 7.0 ची बॅच आहे आणि जे शिक्षक मित्र माझे आहेत ज्यांना टीटी आता कंपल्सरी, त्यांच्यासाठी आचार्य 1.0 ची बॅच आहे। सो दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला शिकवणारे फॅकल्टीचा अनुभव गेल्या 15 वर्षापासूनचा आहे। 3000+ विद्यार्थ्यांना इथे शिक्षक म्हणून त्यांनी निवड करून दाखवलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचं टू द पॉइंट लेक्चर आहे, टेस्ट आहे, नोट्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि मेंटरिंग सेशन पण अवेलेबल आहे। सो तुम्हाला थ्रू आउट म्हणजे पूर्ण शिक्षक होईपर्यंत आमची टीम तुमच्या बरोबर असणार आहे। आणि आज महत्त्वाचा दिवस आहे। आज तुम्हाला बघा 12 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण सेशन चालणार आहे। जे सेशन चालणार आहे ते सेशन तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर आधारित 2013 पासून 24 पर्यंत काय बदल झाला, या बदलांनुरूप टीईटी कशी होते, काय डेप्थ आहे, प्रश्नांची संख्या कशी असते, हे सगळं अनालिसिस करून प्रत्येक फॅकल्टी आज 12 वाजेपासून लाईव्ह येणार आहे फ्री मध्ये या चॅनलवरती आहे। नक्की बघा, तुमच्या मित्रांनाही कळवा, त्यांनाही शेअर करा। आणि अजून एक सांगायचं असं की आज तुम्हाला हे जे सेशन झाल्यानंतर, महामॅरेथॉन सेशन झाल्यानंतर संध्याकाळी 9 ते 10 मानसशास्त्र बाळकृष्ण डाके सरांचं आहे। 10 वाजता परत तुमच्या समोर प्रश्नांची उत्तर द्यायला अवेलेबल असणार आहे। सीटीची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल बघा, सेपरेट बॅच पेपर 1 पेपर 2 आणि टीटी प्लस सीटीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे। पण मी तुम्हाला सजेशन देईल की आता तुम्ही टीटीचीच बॅच करावी, फोकस फक्त एकच करावं। ओके, आता मी मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। बघा, सीटीटी टीटी दोन्ही पेपर पात्र आहे। पात्रता मार्क्स मात्र 82 ते 89 च्या दरम्यान आहे। लक्षात घ्या, तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला मार्क किती मिळालेले आहे, 82 ते 89। मग आता 82 ते 89 कोणासाठी असतं बरं, कॅटेगरीसाठी असतं। बघा, कॅटेगरीचे जेवढेही उमेदवार आहे, ओपनचे सोडून ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 किंवा 90+ लागतात। लक्षात घ्या, टीईटी क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंट लागतात, कॅटेगरीला लागतात तुम्हाला 55% आणि तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर ओपन स्टुडंट लागतात 60%। म्हणजेच 150 पैकी यांना लागतात साधारणतः 82 ते 83 मार्क आणि यांना लागतात 150 पैकी साधारणतः, मी इथे 83 करतो, इथे पण 83 करतो, 150 पैकी तुम्हाला इथे लागतात 90 मार्क। सो 90 मार्क ओपन लागतात, नो डाऊट। पण आता मुख्य मुद्दा तुम्हाला मी जो सांगणार आहे तो आहे कॅटेगरी वाल्यांचा। कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 83 मार्क पडले तर ते काय होतात, पात्र होतात। आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर मार्क 83 ते 89 च्या दरम्यान असाल तर तुम्हाला मी सजेशन देतो की ही टीईटी परत द्या। मग तुम्हाला सर का बरं परत द्या, टीईटी तर एकदा क्वालिफाईड झाल्यानंतर परत काही गरज नाहीये, पण तुम्हाला मी का परत द्यायला लावतो बघा। टीईटी शिक्षक टेट, त्याच्यानंतर बघा टीईटी नंतरची पुढची प्रोसेस काय असते। आता तुम्ही टीईटी दिली आहे, टीईटी नंतर ही पात्रता परीक्षा आहे, याच्यातनं तुमचं सिलेक्शन होतं का नाही, याच्यातनं तुम्ही पुढच्या स्टेपला जातात, ती म्हणजे तुमची असते टेट एक्झाम मधून तुमचे जे गुण असतील त्या गुणाच्या आधारे तुम्ही शिक्षक होतात किंवा शिक्षक भरतीमध्ये सामील होतात किंवा शिक्षक होतात।
आता लक्षात घ्या, तुम्ही टेट देणार आहात. टेट मध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो, तर टेट मध्ये तुमचा विचार जो केला जातोय तो इथे दोन ठिकाणी, तुम्ही कॅटेगरीतले असाल, तुम्ही जर कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुमचा विचार इथे कॅटेगरीसाठी पण होतो आणि ओपनच्या जागेसाठी पण होतो. हा मुद्दा क्लिअर होतो तुम्हाला. तुम्ही जर कॅटेगरी मधून असाल तर तुमचा विचार हा टेट मधून, बघा हे काढून टाकतो मी, टेट मधून काय होतोय, कॅटेगरीसाठी पण होतो आणि ओपनच्या जागांसाठी पण होतो. उदाहरण तुम्हाला देतो. उदाहरणार्थ एखादी फिमेल आहे, उदाहरणार्थ ओबीसी फिमेल आहे. ओबीसी फिमेलला इथे विचार कुठे कुठे होतो बरं, मी इथे लिहितो. ओबीसी फिमेलचा विचार कुठे कुठे होतो, टेट मधून बरं का. टीईटी तुम्ही दिलेली आहे, आता तुम्ही टेट दिली आहे, नंतर तुम्ही टेट दिली. टेट मधून तुमचं सिलेक्शन बघा. ओबीसी जर फिमेल असेल, ओबीसी फिमेल असेल तर याचा विचार 4 ठिकाणी होतो. कुठे कुठे होतो, पहिला विचार होतो ओपन फिमेल, दुसरा विचार होतो कॅटेगरी फिमेल, तिसरा विचार होतो ओपन जनरल, चौथा विचार होतो कॅटेगरी जनरल. असा तुमचा 4 ठिकाणी, किती 4 ठिकाणी विचार केला जातो. बघा त्यानुसार तुम्ही आता कॅटेगरीनुसार लक्षात घ्या. जर तुम्ही ओबीसी जनरल किंवा ओबीसी मेल कॅन्डिडेट आहात किंवा जनरल म्हणतो आपण त्याला, मेल कॅन्डिडेट असाल तर तुमचा विचार 2 ठिकाणी होतो. कुठे होतो, पहिला विचार होतो ओपन जनरल साठी, दुसरा विचार होतो कॅटेगरी जनरल साठी. आता हे तुम्हाला क्लिअर झालं. एक उदाहरण हे दिलं, दुसरं उदाहरण हे दिलं. आता हे कॅटेगरीचं सांगितलं मी तुम्हाला, ओपनचं म्हणतो की तुम्हाला मी नाही. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. तुम्ही जर आता इथे हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही टीईटी दिलेली आहे, बरोबर आहे, नंतर तुम्हाला टेट द्यायची आहे, बरोबर. आपला मुद्दा कशावर, 1 ते 8 साठी चालू, 1 ते 8 वर्गांसाठी चालू आहे. तुम्ही टीईटी दिली, पण टीईटीला तुम्हाला मार्क जर 90 किंवा 90+ असेल तरच हे होईल पुढे. पण तुम्हाला टीईटीला मार्क जर 83 ते 89च्या दरम्यान असाल किंवा 82 पण चालतं, 83 ते 89च्या दरम्यान असाल तर हे तुम्ही पास आहात, पात्रता आहात. कोणत्या निकषानुसार पात्रता आहात, कॅटेगरीला 55% लागतात, त्या निकषानुसार तुम्ही पात्र आहात. इथे 90+ आहे, हे कशा निकषानुसार पास आहे, ओपनला 90% लागतात, 60% लागतात, त्या निकषानुसार तुम्ही इथे क्वालिफाईड झाला होता, टीईटी पात्र झाला होता. इथे पात्र कसं झाला, कॅटेगरीच्या बेसवर, कॅटेगरीला किती लागतात, 55% लागतात म्हणून, पण ओपनच्या बेसवर पात्र झाला का, नाही. मग याच्यानंतर तुम्ही जी टेट देणार आहात, ह्या टेटमध्ये तुमचा विचार कुठे होईल, परत तेच एक्झाम्पल तुम्हाला. तुम्ही जर ओबीसी फिमेल असाल तुम्हाला मार्क यानुसार एवढेच मार्क, याच्या दरम्यान मार्क असेल तर 2च ठिकाणी तुमचा विचार होईल. कुठे होईल, कॅटेगरी फिमेल साठी होईल आणि कॅटेगरी जनरल साठी होईल, फक्त लक्षात घ्या. आणि तुम्ही जर दुसरं उदाहरण घेतो, तुम्ही जर ओबीसी मेल असाल तर तुमचा विचार फक्त ओबीसी जनरल साठीच होईल, ओबीसी ओपन जनरल साठी होणार नाही. का होणार नाही, कारण तुम्ही इथून बेसिकली जेव्हा टीईटी मधून पुढे आलात, टीईटीला तुम्हाला ओपनचे एवढे मार्क होते ओपनच्या निकषानुसार, म्हणून तुम्हाला ओपन मध्ये सीट मिळते. बघा ओपन मध्ये सीट मिळते, इथे पण मिळते. पण इथे तुम्ही 83 ते 89च्या दरम्यान आहात, म्हणजे ओपनला तुम्ही क्वालिफाय नाही आहात. ओपनचे निकष आहे, ओपन मध्ये तुम्हाला सीट हवं असेल तर 90% लागतात, पण तुम्ही इथे ओपन मध्ये नाही गेलात, म्हणून तुमचा विचार फक्त इथे 2च ठिकाणी होणार, आहे आणि मेलला इथे 1च ठिकाणी होणार आहे. हा मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. 2022ला जी टेट झाली, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जी शिक्षक भरती झाली, त्या शिक्षक भरतीमध्ये हा मुद्दा समोर आला होता आणि मग मुलांना कळलं की अरे बापरे, हे माहीतच नव्हतं आम्हाला. सो इथून पुढे जे विद्यार्थी आता टीईटी देणार आहात ना, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. मग ज्यांनी टीईटी पण दिली आहे, सीटीटी पण दिली आहे, त्यांना 83 ते 89च्या दरम्यान मार्क असेल तर त्यांनी येणारी ही टीईटी नक्कीच परत द्यायला हवी. हे असंख्य मुलांना माहीत नाही, मी सांगतो लक्षात घ्या. पण याच्याबरोबर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ओपन मध्ये जाण्यासाठी तुम्ही जे मार्क जरी पडले तर ओपन मध्ये जाण्यासाठी ओपनचा क्रायटेरिया पहिले हा तर आहे. दुसरा क्रायटेरिया जो आहे तो आहे ओपनच्या एज मध्ये पण तुम्ही बसत असायला हवं. शिक्षक भरतीला ओपनचा 38 वर्षापर्यंतचा विद्यार्थी चालतो आणि कॅटेगरीला 43 वर्षापर्यंतचा विद्यार्थी चालतो. तुमचं ऑलरेडी 38+ असेल तर तुम्ही ही मार्क पाडवणे तुम्हाला उपयोग नाही, कारण 38 वय असेल तरच तुम्हाला हे मिळणार आहे. जर 38+ असेल तर तुम्ही हे मार्क जरी पाडले तर तुमचा विचार फक्त कॅटेगरी मध्येच केला जाणार आहे. हा पण मुद्दा बऱ्याच जणांना माहित नाही. आता मी जे सांगतो तुम्हाला सांगितलं, एकदम प्रॉपर सांगितलं, तुम्हाला कळलं का सर मला माहित नव्हतं आत्ता कळलं, असं जर असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कन्फर्म करण्यासाठी पुढचा एक माझा व्हिडिओ आहे, विथ प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. पुढचा व्हिडिओ आहे जो की या येणाऱ्या एक्झाममध्ये टार्गेट किती सेट करायचं त्याबद्दलचा
पुरावा मी तुम्हाला देतोय. 2022चा त्यात पुरावा पण देणार आहे. सो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आता मी विशेष मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन केला, कळला की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडला तर लाईक पण करा. आणि हा एक महत्त्वाचा आहे की टेट सिटी दोन्ही पेपर पात्र आहात. तुम्हाला 82 ते 89च्या दरम्यान मार्क आहे. मग टेट शिक्षक भरतीमध्ये माझा विचार कुठे केला जाईल, तर फक्त कॅटेगरीमध्येच केला जाईल, ओपनमध्ये जागा मिळणार नाहीत. गॉट इट. सो आता परत एकदा मी प्रमोशन करतोय की ह्या परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्त्वाची पुस्तकं आपल्याकडे असायलाच हवी, जी की PYQचं बुक आहे. लगेच घेऊन टाका, ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली, ॲप डाउनलोड करा, ॲपवरनं ऑर्डर करा, ॲमेझॉनवर डाउनलोड ऑर्डर करा किंवा जवळच्या बुक स्टॉलला जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता. पेपर 1चं पुस्तक आहे, पेपर 2चं पुस्तक अवेलेबल आहे. हे दोघे पुस्तक आहे आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पुस्तक सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आउट ऑफ मार्क मिळवून देणारं पुस्तक आहे. सो नक्की ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. काही अडचण आली तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. ही माहिती तुम्हाला मी जी दिली ही कोणीच देणार नाही तुम्हाला. याचा फार अभ्यास करावा लागतो. सो तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडले तर लाईक करून शेअर पण करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.